ओम शांती. तर मी अर्जुन धानापुणे ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तर मी थोडक्यात ह्या विद्यालयामध्ये आपल्याला काय मिळतं, कोणता खजाना मिळतो हे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपण मंदिरामध्ये जातो, ईश्वराशी बोलतो की हे भगवंता मला सुख दे, शांती दे, शक्ती दे. आपण भगवंताकडे मागत असतो. परंतु भगवान काय आहेत हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, ह्या ब्रह्माकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे उद्देश आहे की मनुष्यापासून आपल्याला देवता कसा बनायचं आहे. आता ही इतरांना आश्चर्य वाटेल की आपण देवता बनण्याचं कुठे शिक्षण असतं का? तर बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये गायन केलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे की नर ऐसी करनी करे जो नर से नारायण बने और नारी ऐसी करनी करे जो नारी से लक्ष्मी बने. तर करणीचा अर्थ आहे की कर्म. मग ते कोणते कर्म आहेत जे कर्म आपण जर केले तर आपण मनुष्यापासून देवता बनू शकतो. तर हे कर्म शिकवणारे ते स्वयं भगवान आहेत. म्हणून त्यांना कर्माची गुह्यगती जाणणारे म्हणतात. कर्माच्या गुह्यगतीचे ते दात आहेत. आणि आपण ईश्वराशी मागत असतो. बघा, उदाहरणार्थ बघा, एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आहे, तर बाकीचे जे आहेत ते काय बोलतात, हे भगवान, हे परमात्मा, हे ईश्वरा, यांच्या घरच्यांना ह्या दुःखापासून सावरण्याची शक्ती देव, एवढं बोलतात. परंतु परमात्म्याकडून शक्ती मिळते कसे हे मात्र त्यांना माहिती नसतं किंवा आता ते जाणत नाही. तर आम्ही ह्या विद्यालयामध्ये हे शिकतो की भगवंताकडून आपल्याला शक्ती कशी मिळते. बघा, परमात्म्याकडून आपल्याला भगवान जे आहे ते शक्तींचा दाता आहे, ज्ञानाचा भंडार आहे आणि गुणांचा सागर आहे. पण त्यांच्याकडून आपल्याला शक्ती मिळतात. त्याच्या ज्या काही शक्ती आहेत त्या शक्ती तुम्हाला सांगून त्याचं थोडक्यात अनुभव पण सांगितला जाईल. बघा, आपल्याला ह्या शक्त्या परमात्म्याकडून प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये थोडासा बदल करावा लागेल. तर बघा, सगळ्यात मोठा बदल आहे की आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे ब्रह्मचर्याचं पालन आपण कसं करू शकतो? तर बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं की काम महाशत्रु है, इसको जीतने से आप जगत जीत बनोगे. तर कामविकारावरती जीत प्राप्त करायची एवढं काही अवघड नाही. फक्त याच्यासाठी तुम्हाला स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला ओळखाल त्यावेळेस तुम्ही ईश्वराला ओळखाल आणि ईश्वराकडून ही शक्ती तुम्हाला मिळेल, जी आम्ही प्रॅक्टिकल अनुभव करतो आहे. तर दुसरी शक्ती, दुसरा जो परमात्मा शक्ती मिळण्यासाठी दुसऱ्या ह्या गोष्टीचं पालन करायचं आहे की ते म्हणजे सत्संग, ईश्वरीय सत्संग, जो ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये शिकवला जातो. तिसरी जी आपल्याला शक्ती मिळायची तर ते आहे दैवी गुण. आपल्यामध्ये दैवी गुण येणं गरजेचं आहे. आणि चौथी जी गोष्ट आहे ती आहे शुद्ध भोजन. तर ह्या जर 4 पिलर आपल्या जीवनामध्ये असेल तर 100%
परमात्माकडून ह्या शक्ती आपल्याला प्राप्त होणार. तर त्या शक्त्या थोडक्यात तुम्हाला सांगितल्या जातात. पहिली शक्ती आपल्याला परमात्माकडून मिळते ती आहे समेटण्याची शक्ती. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे तर आपण 2-3 दिवसापूर्वी अगोदरच सर्व सामान वगैरे पॅक करून सगळं सामान समेटून घेतो. आपल्याला माहिती असतं की मला तर गावाला जायचं आहे. मग ही समेटण्याची शक्ती आहे. तर हे आपल्याला मनचे जे विचार आहेत ते खूप पांगलेले आहेत, खूप दूरदूरवर आहेत. तर हे विचाराला आपल्याला समेटायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ईश्वराची ओळख झाल्यानंतर तुम्हाला ही शक्ती ॲटोमॅटिक प्राप्त होते, ती आम्ही अनुभवतो आहे. दुसरी शक्ती आहे सहनशक्ती. जेवढे तुम्ही ईश्वराची आठवण कराल निराकार स्वरूपामध्ये तर ही शक्ती तुम्हाला सहनशक्ती ॲटोमॅटिक येईल. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी अर्जुन धानापुणे पेट्रोल नेवासा येथे पेट्रोल पंपावर ते काम करतो. तर बघा, माझ्याकडून मी पूर्वी ह्या ईश्वरी विद्यालयाशी जुडलेलो नव्हतो, म्हणजे अज्ञान होतो. त्यावेळेस खूप चिंता, टेन्शन, परेशानी छोट्या छोट्या गोष्टीशी वाटायच्या, कारण सहनशक्ती बिलकुलच नव्हती, कोणतीही शक्ती नव्हती. तर असा अनुभव घडला. एक गाडीवाले आले आणि त्यांनी आमच्याकडून 9,000चं डिझेल मागितलं. आम्ही त्यांना हे डिझेल दिलं आणि त्यांनी सांगितलं 1,000 रुपये मला कॅश द्या. त्यांनी 1,000 रुपये कॅश दिले आणि त्यांनी कार्ड दिलं आमच्याकडे, कार्ड पेमेंट होतं. तर आम्ही चुकीना किंवा जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात ना, तर ते कार्ड आम्ही मारलं किती 1,000 रुपयेच. आणि त्यांना ते कार्ड रिटर्न दिलं आणि ते निघून गेले. सकाळी कळलं की आपण 10,000 रुपयाचं कार्ड मारण्याऐवजी आपण फक्त 1,000 रुपयाचं कार्ड मारलं. तर परिस्थिती अथवा अवस्था कशी व्हायला पाहिजे? जो व्यक्ती आहे तो केवळ 10 रुपयासाठी एवढा विचार करायचा, त्यावेळेस त्याचे म्हणजे माझे 9,000 रुपये नुकसान झाले. परंतु परमात्माने ही शक्ती ऑलरेडी त्यांच्या आठवण करू ही शक्ती आपल्याला आलीच होती. कारण भगवंतांनी सांगितलेलंच आहे, जो होता है अच्छे के लिए होता है. तर मला ठीक आहे, 9,000 गेले ना, विचार करून आपण आपली मानसिक स्थिती खराब करून घेण्यापेक्षा याच्यावरती सोल्युशन काय आहे याच्यावरती ते आपण विचार करूयात. मग ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, आपण काय तकदीर आपलं जाणार नाही. तर त्यांना बोललो, म्हणलं हे पैसे तुम्ही माझ्या नावावरती टाका. आणि जास्त विचार केला नाही, विचार केलाच नाही त्या गोष्टीचा. म्हणलं ठीक आहे, जर तकदीरात असेल तर ते परत रिटर्न येतील, नसतील तर जातील. तर मग मी त्यांचा शोध घेतला. योगायोगाने ते ओळखीचे निघाले आणि त्यांच्या नातेवाईकाकडे जाऊन त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट केला. परंतु ते काय पैसे रिटर्न देण्याच्या अवस्थेत नव्हते. मग आम्ही शोध घेतला की यांची गाडी कुठं भरते आणि कुठं खाली होती. तर आम्हाला कळलं की पतंजलीमध्ये ती गाडी येते. आम्ही मॅनेजरांना आम्ही पतंजलीमध्ये गेलो, त्यांना तिथं पकडलं. योगायोग ते आणि आमची भेट झाली. त्यांच्या ओनरला फोन लावला, त्यांच्याकडून पैसे रिटर्न घेतले. तर तात्पर्य सांगायचं काय की ज्यावेळेस तुम्हाला ईश्वराची तुम्ही निराकार स्वरूपामध्ये आठवण करता तर तुम्हाला ह्या सगळ्या शक्त्या प्राप्त होतात. तुम्ही डिप्रेशनमध्ये, चिंतेमध्ये, टेन्शन, परेशानीमध्ये जाणार नाही. आपण असं पण बोलतोच ना, जे होतं ते चांगल्याकरता होतं, जे होतं ते, परंतु आपण असंच बोलतो. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे ज्ञान असेल तर ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान असेल मग त्यावेळेस तुम्हाला अर्थसहित तुम्ही बोलणार की खरोखर जे होतं ते खरोखर चांगल्यासाठीच होतं. आणि तिसरी शक्ती आहे ती म्हणजे सामावण्याची शक्ती. उदाहरणार्थ बघा, समंदर जो आहे त्याच्यामध्ये नद्या, नाले कसे पण वाहून येतात. तो समंदर बोलतो का कधी ही खराब आहे, ती खराब आहे, तुम्ही माझ्यामध्ये येऊ नका? कारण समंदरमध्ये सामावण्याची शक्ती असते. त्याच पद्धतीनं
आज आपल्याकडे ती शक्ती नाही. जर एखाद्या व्यक्तीनं मला काही सांगितलं तर माझ्यामध्ये ती शक्ती नाही ना सामावण्याची. मी लगेच 4 लोकांना सांगन, अरे तो असा करतो बरं का, तो तसा करतो बरं का. परंतु ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची आठवण कराल, ज्यावेळेस ईश्वराची निरंतर आठवण कराल, तर ही तुमच्यामध्ये शक्ती ऑटोमॅटिक येईल. हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे. माझ्या मनात काही राहत नव्हतं. कोणी जर काही सांगितलं तर मी इतरांना सांगायचो. आज खूप मोठमोठ्या गोष्टीसुद्धा मी सामावून घेतलेल्या आहे. ह्या गोष्टी दुसऱ्यांना सांगून काही अर्थ नसतो. चौथी जी शक्ती आहे ती म्हणजे निर्णय करण्याची शक्ती. आज बघा, ह्या कलियुगाच्या शेवटी आपल्याला सकारात्मक ऐकायला मिळत नाही आहे. निगेटिव्ह, व्यर्थ हे सगळे ऐकतात. त्यामुळे माझ्याकडे निर्णय करण्याची शक्ती राहिलेली नाही आहे. मग ज्यावेळेस तुम्ही ईश्वरी सत्संगमध्ये जुडल्या जातात, रोज तुम्हाला ईश्वरी सत्संग ऐकायला मिळतो, सत्य ज्ञान ऐकायला मिळतं, तर ह्या ज्ञानाच्या आधारावरती तुम्ही निर्णय करू शकता, हे सत्य आहे की असत्य आहे. त्याच्यानंतर जी 5वी शक्ती आहे ती परखण्याची शक्ती आहे. जसे हिऱ्याचे व्यापारी ते त्यांना करेक्ट परखल्या जातं की ही हिरा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे म्हणून. तसं भगवानाची आठवण करा, ईश्वराची आठवण करा, तर आपल्याला ही शक्तीसुद्धा मिळेल. त्याच्यानंतर जी 6व्या क्रमांकाची शक्ती आहे ती म्हणजे सामना करण्याची शक्ती. आता सामना कोणता करायचा आपल्याला? जर 1-2 आले, त्यांनी जर मला मारलं तर मला त्यांच्याशी सामना नाही करायचा आहे. मला दुःखाशी सामना करायचा आहे. आणि सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं? ते परिवारामधून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तर सगळ्यात मोठं दुःख म्हणजे हे आहे. याचंही आमच्याकडे प्रॅक्टिकल उदाहरण आहे. आमची जी आई आहे, आमच्या आईवरती आमचा खूप स्नेह होता. आम्हाला पूर्वी वाटायचं आमच्या आईचा जर मृत्यू झाला तर आम्हालासुद्धा सरनात उडी टाकावं लागेल. म्हणजे आमच्या आईवरती स्नेह होता, हे स्नेह बोलत होता. आणि जेव्हा आम्ही ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जुडल्या गेलो, तर हे ईश्वरीय ज्ञान मिळाल्यामुळं आम्हाला ही सुद्धा शक्ती मिळाली. ज्यावेळेस आमच्या आईचा मृत्यू झाला, आमच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा नाही आलं. कारण का? ज्ञान होतं. शरीर मरतं परंतु आत्मा मरत नाही ना. मग आम्हाला माहीत होतं की आत्मा एका सेकंदात दुसऱ्या जन्म घेणार आहे. आणि एवढी खात्री होती की ह्या आत्मेने बाबांच्या म्हणजे परमात्माच्या, बाबामध्ये त्यांना का म्हणतो की ते आपले पिता आहेत. जसं भक्तिमार्गामध्ये गातात ना भगवंतासाठी, तमेव माताचे पिता तमेव बंधूच सखा तमेव विद्या द्रव्यन तमेव. म्हणजे सांगतात माता पण तू आहे, पिता पण तू आहेस, बंधू पण तू आहे, सखा पण तू आहे, सर्व काही तू आहे. परंतु इथं आम्ही प्रॅक्टिकल अनुभव घेतोय की भगवान कशा प्रकारे आपले माता बनतात, कशा पद्धतीने पिता बनतात, कशा पद्धतीने बंधू बनतात, कशा पद्धतीने सखा बनतात, हा मी अनुभव रोज घेतोय. तर त्या आधारावरती आपल्याला कळलं की यांनी दुसरा जन्म त्या घरात घेतला की ज्या घरात त्यांना प्रेम, पवित्रता, सुख, शांती, आनंद आणि शक्ती ह्या मिळाल्या आहेत. ही अगदी खात्री. तुम्हाला खात्री कधी होईल? ज्यावेळेस तुमचा निश्चय बसेल की आम्ही हे जे ज्ञान घेतो हे सर्वसाधारण ज्ञान नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला 7व्या क्रमांकाची शक्ती मिळते. ती जी आहे त्याला म्हणतात सहयोग शक्ती. जसं दाखवलं ना की श्रीमद भगवद्गीतेमध्ये अथवा महाभारतमध्ये की जो पहाड असतो, डोंगर असतो, तो डोंगर श्रीकृष्ण हात लावतात आणि बाकीचे सगळे त्यांना काय करतात? करंगळीचा सहयोग करतात. तसे आपल्याला हे जे ज्ञान आहे, परमात्माचं ज्ञान आहे, तर परमात्माच्या ज्ञानामध्ये आपल्याला भगवंताला सहयोग करायचा आहे.
भगवंताचं खूप मोठं कार्य आहे की या भारताला त्यांना स्वर्ग बनायचं आहे. तर ह्या कार्यामध्ये तुम्ही सहयोग करा. इथे काही नाही, फक्त तुम्हाला रोज 1 तास ईश्वरीय ज्ञान ऐकायचं आहे आणि चालता फिरता तुम्हाला भगवंताची आठवण करायची. पण त्यासाठी तुम्हाला त्यांचं ओरिजिनल स्वरूप काय आहे हे कळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये 7 दिवसाचा कोर्स करणं आहे, जो आम्ही केला आणि आम्ही जीवनामध्ये या सगळ्या शक्त्या प्राप्त केल्या. त्याच्यानंतर 8वी जी शक्ती आहे ती शक्ती आहे विस्तार को संकीर्ण करने की शक्ती. आज मनबुद्धीचा खूप विस्तार झालेला आहे आणि ईश्वराच्या आठवणीनं आपण जो मनाचा विस्तार झालेला आहे त्याला संकीर्ण करू शकतो. अशा पद्धतीनं ह्या आपल्याला 8ही शक्ती परमात्म्याकडून मिळतात. आणि आज आम्ही प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाशी जुडलेलो आहे. हे ज्ञान आमच्या बुद्धीनं ॲक्सेप्ट केलं की हे ईश्वरी ज्ञान सत्य ज्ञान आहे. तर आम्ही हे ज्ञान घेऊन आज जीवनामध्ये प्रॅक्टिकलमध्ये सुख, शांती, आनंद याचा अनुभव आम्ही करतो आहे. नाही तर आम्ही आमचा भाऊ बोलायचा कधी पण, जे टेन्शन जगात कोणत्याच व्यक्तीला नसेल ते तुला आहेत असं तो कंटिन्यू बोलायचा. पण मी विचार करायचो की ह्या टेन्शनपासून मी कधी दूर होईल. मग ज्यावेळेस प्रॅक्टिकल ईश्वर भेटले आणि त्यांच्याकडून शक्ती मिळाल्या तर आज जीवनामध्ये तो प्रॅक्टिकल अनुभवत आहे. उदाहरणार्थ बघा, एखादा कलेक्टरचा मुलगा जर कॉलेजमध्ये जात असेल तर त्याचा नशा वेगळाच असतो. माझा पिता कलेक्टर आहे, तसं आम्ही इथं ईश्वराची मुलं आहे आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नसेल. मग हे तुम्हीसुद्धा अनुभव करू शकता. अच्छा, ओम शांती.